आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 100 बेडचे 200 बेडमध्ये रूपांतर करण्याचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता। या उद्घाटनाच्या निमित्तानं नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणार असल्याचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून येत होतं। मात्र लोकांना मिळणाऱ्या या सुविधेपेक्षा हा कार्यक्रम रंगला तो राजकीय घडामोडींनी। मान अपमानाच्या नाट्याच्या अनेक घडामोडी या कार्यक्रमामध्ये घडलेल्या दिसून आल्या। कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्येच लोकप्रतिनिधींची नावं टाकण्यापासूनच हा कार्यक्रम चर्चेत सुरू होता। या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव नसल्यानं परिचारक गट हा नाराज असल्याचं या ठिकाणी दिसून येत होतं। तशा काही बातम्या माध्यमांमधूनही दुपारपासूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माध्यमासमोर येत होत्या। कार्यक्रम सुरू झाला, उद्घाटन झालं। कार्यक्रमाचे उद्घाटन सुरू झाल्यानंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त करत असताना प्रशांत परिचारक यांचे समर्थक असणारे प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर आरोग्य विभागाच्या मिळणाऱ्या सुविधाच्या तक्रारीचा पाडा वाचत असतानाच पत्रिकेमध्ये लोकप्रतिनिधींची नावं का घातली नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारावा आणि तो विचारत असतानाच त्यांनी या कार्यक्रमाचा भर सभेत जाहीर निषेध केला। त्यांचा निषेध संपतोय तोच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सर्व प्रोटोकॉल तोडत तेवढ्याच रागानं काहीशा तडकाफडकीत अचानक भाषणाला उठले आणि यामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींची भूमिका नेमकी काय असावी हे सांगत असताना सुद्धा नामदार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सर्वांसमक्ष निषेध करत लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी हे सांगण्याचा प्रयत्न केला। नेमकं प्राध्यापक तानाजी सावंत काय म्हणाले पहा। कोणी करायला पाहिजे, कोणी बघायला पाहिजे, हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे, माझ्या आरोग्य विभागाचा नाही, पहिले लक्षात घ्या। आणि ज्या पद्धतीने एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल, उपसभापती असेल, तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल, जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो, त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे, हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती। ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही, कुठलंही पक्षीय राजकारण नाही। ज्या ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातनं ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या, त्या फायली तात्काळ, मग हा राष्ट्रवादीचा आहे का, तो काँग्रेसचा आहे का, तो बीजेपीचा आहे का, तो शिवसेनेचा आहे, तो आरपीआयचा आहे का, तो आणखी कुठला आहे, हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या 12.5 कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि तुम्ही ती माहिती घ्या। त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपूजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास ह्याला जर कुणी त्याला नख लावत असेल, अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो।